तब्बल 17 वर्ष मालेगाव बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणामध्ये संपूर्ण कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आज सगळ्याच आरोपींना जी आहे ती निर्दोष मुक्तता कोर्टाने दिलेली आहे। परंतु या सगळ्या अंतिम निकाल वाचनामध्ये खरं तर सगळ्याच बाजू ज्या आहेत कोर्टाने ऐकून घेतल्यात। एकीकडे आरोपींची बाजू असेल आणि दुसरीकडे जे जखमी झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत मालेगावकर, त्यांच्या वकिलांची देखील बाजू ऐकून घेतलेल्या आहेत। आपल्यासोबत मालेगाव बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणामध्ये जखमी मृत्यू झालेत त्यांचे वकील आहेत। तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणाला रिप्रेझेंटेटिव्ह कोर्टात करतो? माझं नाम ॲडव्होकेट शाहीद नदीम आहे। मी विक्टिमला रिप्रेझेंट करत होतो कोर्टमध्ये। विक्टिमचं नाव काय? विक्टिमचं नाम है अजहर सैयद। उसका मौत हो गया था जगह पे। उसके फादर निसार सैयद ने यहाँ एप्लीकेशन किया था इंटरवेन करने का, कोर्ट ने अलाउ किया। उनकी तरफ से हमने रिप्रेझेंट किया कोर्ट में। परंतु आज निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। खरं तर जो व्यक्ती मृत्यू पावलेला आहे या सगळ्या बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणामध्ये त्याला न्याय मिळाला का? न्याय तो हुआ नहीं ना, न्याय कैसा होगा? उनको 2 लाख रुपए कंपनसेशन मिला, ये न्याय तो हुआ नहीं। पर ये तो इस्टेब्लिश हुआ ना कि मालेगांव में बम ब्लास्ट हुआ था, क्योंकि जो आरोपी है उन्होंने तो डिनाई किया था कि मालेगांव में बम ब्लास्ट हुआ ही नहीं। ये बोला कि जो इंजर्ड है ये झूठ बोल रहे हैं, पर कोर्ट ने बोला नहीं मालेगांव में बम ब्लास्ट हुआ था। बेनिफिट ऑफ डाउट दिया है अक्यूज को, क्योंकि एजेंसी फेल हो गया इस्टेब्लिश करने को। परंतु ज्या पद्धतीने या सगळ्या तपासामध्ये तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद आहे। आय कांट कमेंट। ज्या पद्धतीने सगळे जे काही गवाही देणारे होते, जे गवाही देणार होते ते कुठेतरी पलटले गेलेले। 39 विटनेस हॉस्टाइल हुए, एक भी पुलिस विटनेस हॉस्टाइल नहीं हुआ, एक भी मालेगांव का विटनेस हॉस्टाइल नहीं हुआ। पर्टिकुलर प्लेसेस के विटनेस हॉस्टाइल हुए, पूना के, मध्य प्रदेश के। वो क्यों हुए हॉस्टाइल? वो एजेंसी को देखना चाहिए, उनको इंक्वायरी करना चाहिए, ऐसे क्यों हुआ ऐसा? सरकारच्या दबावामुळे हे सगळं निकाल। नाही, आय कांट कमेंट। परंतु हिंदू दहशतवाद सातत्याने ही टर्मिनोलॉजी निघालेली होती, त्याला कुठे पुसण्याचा प्रयत्न होतोय का या निमित्ताने? चार्जशीट में इधर कहीं भी लिखा नहीं है कि हिंदू दहशतगर्द था, सैफरन टेररिज्म कुछ भी नहीं है। ये मीडिया का उछाला हुआ कॉइन था। कोर्ट में भी कोई रिकॉर्ड नहीं है। ये तो मीडिया का बोलना है कि हिंदू दहशतवाद था। दहशतगर्दी का कोई रिलीजन नहीं होता, कोई मजहब नहीं होता, कोई कलर नहीं होता। जो दहशतगर्दी करेगा उसको सजा मिलनी चाहिए। परंतु या निकालाला तुम्ही पुढे कुठे संपूर्ण हाईकोर्ट में अपील फाइल करेंगे विक्टिम की तरफ से, और हम एक्सेप्ट करते हैं कि सरकार भी अपील फाइल करेगा। खरं तर आपण पाहिलं की मालेगावमध्ये जो बॉम्बलास्ट हल्ला झाला, त्या बॉम्बलास्ट हल्ल्यामध्ये जे कोणी मृत झालेले होते त्यांचे ते वकील होते नदीम म्हणून। त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की हा जो निकाल आहे तो अत्यंत चुकीचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि जे मृत झालेले आहेत, जखमी झालेले आहेत, त्या सगळ्या बॉम्बलास्ट हल्ल्यामध्ये त्यांना कुठेही न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे आता आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत अशी भूमिका जी आहे ती जे मृतक झालेले होते ज्या बॉम्बलास्टमध्ये मालेगावच्या, त्यांच्या वकिलांनी घेतलेली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।